वंचितचा 12-12चा फॉर्म्युला मान्य नसेल तर तुमचा फॉर्म्युला तरी सांगा. चर्चा कधी करणार हेही विचारा. प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सवाल. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय, फक्त शिक्कामोर्तब बाकी. इंडिया आघाडीमध्ये आंबेडकरांची भूमिका महत्त्वाची असेल, सुप्रिया सुळेंची माहिती. वंचितसाठी अजून तरी इंडिया आघाडीची दारं बंद. आम्हाला घेण्यासाठी कुणाचा विरोध माहिती नाही. प्रकाश आंबेडकरांचं विधान. तर चर्चा सुरू. वंचित महाविकास आघाडीमध्ये उत्तम समन्वय. राऊतांची प्रतिक्रिया. 1 ते 2 आठवड्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चित्र स्पष्ट होईल. जयंत पाटलांची माहिती. संजय राऊत आणि अजितदादांमध्ये वाकयुद्ध. सोम्या गोम्याच्या बोलण्याला मी उत्तर देत नाही. टोपीवरच्या टीकेनंतर अजित पवारांकडून राऊतांचा सोम्या गोम्या उल्लेख. गुलामी पत्करलेल्या डरपोक लोकांनी आमच्यावर बोलू नये. सोम्या गोम्या कोण हे 2024ला कळेल. राऊतांचं अजित पवारांना उत्तर. नव्या वर्षामध्ये वाचार वेळांना सद्बुद्धी यावी हीच प्रार्थना. शुभेच्छा देताना राजकीय नेत्यांना देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला. सुप्रिया सुळे अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी निवडून आणलं. दादा सोबत नसल्यामुळे आता सुळेंना बारामतीमध्ये तळ ठोकावा लागतोय. रुपाली चाकणकरांचा टोला. दादा मुख्यमंत्री व्हावेत हे आमचं स्वप्न, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. दादा गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य. रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावासारखे, त्यांना सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास 100% प्रचार करणार. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची प्रतिक्रिया. नवीन वर्षामध्ये मंत्रिपदाची इच्छा पूर्ण कर. शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचं कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी साकडं. पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही. निवडणुकीमुळे तरुणांच्या मनात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न. अजित पवारांचा आरोप. विरोधकांवर टीका. लाठीमाराची आठवण झाल्यावर सरकारचं तोंडही बघावंसं वाटत नाही. जालन्यामधील घटनेवरून मनोज जरांगे यांचं वक्तव्य. 20 जानेवारीच्या आत मराठा आरक्षण मिळालं तर आम्हीही अयोध्येला जाऊ. प्रभू रामानं सरकारला सद्बुद्धी द्यावी. मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालक आक्रमक. वसईतील महामार्गावर चक्काजाम. मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप. भूकंपानंतर सुनामीचा अलर्ट जारी. समुद्र किनाऱ्यावर 1 मीटर उंचीच्या लाटा. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ₹4.50 कपात. इस्रोच्या एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. ब्रह्मांडातील बारकाव्यांचं संशोधन करण्यासाठी मोहीम. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राम मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी. तातडीनं एफआयआर दाखल. पुढील तपास सुरू. दहशतवाद अंमली पदार्थाच्या व्यापाऱ्याची माहिती देणाऱ्याला रोख बक्षीस मिळणार. जम्मू काश्मीर पोलिसांकडून 1 लाखांपर्यंतचं बक्षीस जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप दौरा. अनेक विकास कामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन.